की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले. त्याकडे पवार साहेबांसारखा पण नाही आहे. पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठं ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाही आहे. इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालले 3-4 पिढ्या. तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात. बाकी काम करणारे, झिजणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला. हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. इथे परिवारवाद नाही आहे की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले. हे असं इथे नाही आहे. त्याकडे पवार साहेबांसारखा पण नाही आहे. पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठं ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाही आहे. इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालले 3-4 पिढ्या. तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात. बाकी काम करणारे, झिजणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला. त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही, पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना. देशामध्ये अनेक अशा पार्ट्या आहेत. बिहारमध्ये बघा, उत्तर प्रदेश बघा, ओरिसामध्ये बघा, तामिळनाडूमध्ये बघा, सगळ्या ठिकाणी परिवारवाद. मी, माझा पोरगा, माझी पोरगी, माझा जावई, माझी सून, याशिवाय दुसरीकडे काही नाही. पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसेल. आणि म्हणून मोदीजीसारखा एक नेता आज आमच्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. अटल बिहारी वाजपेयी 45 वर्ष पार्लमेंटमध्ये होते. 45 वर्ष. तुम्ही ऐकलं का वाजपेयींचा कोणी मुलगा? म्हणजे माझंही तसंच होतं काका. मी सुद्धा महाविद्यालयात असताना, 11वी 12वीत असताना, 10वी 11वीत असताना मी कॉलेजचा GS झालो, UR झालो. मी लहानपणापासून संघाच्या शाखेत जायचो, स्वयंसेवक होतो. आणि असंच हळूहळू प्रवास करत मग 11वी 12वी FY SY TY मी 3-5 वर्ष मी कॉलेजचा GS झालो. जामनेरला होतो, नंतर पुण्याला गेलो PMCC कॉलेजला. तिथेही हाणा माऱ्या करून, म्हणजे लिहू नका, हे छापण्यासाठी नाही आहे, पण असं करत करत निवडणुकी लढवत मी शालेय जीवनापासून महाविद्यालय जीवनापासूनच मोठा झालो. आणि नंतर कॉलेजला असताना विद्यार्थी परिषद जॉईन केली. नंतर कॉलेज संपल्याबरोबर